स्टेटमेंट असं आहे बघा. आता पुढचं अँगल बायसेक्टर थेरम. काय म्हणता अँगल बायसेक्टर मध्ये थेरममध्ये, एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर ऑफ एन अँगल इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल. अँगलच्या साइड्सपासून तो कसा असतो, इक्विडिस्टन्स असतो. चला मग मी एक अँगल काढतो. काढला अँगल. ठीक आहे. या अँगलला नाव देतो मी PQR. ओके. या अँगलचा अँगल बायसेक्टर काढतो, तो आहे S. मी एक काम करतो, एक AC परपेंडिक्युलर टू रे QR काढतो. देन AB परपेंडिक्युलर टू रे QP काढतो. ठीक आहे. चला मग आपल्याला काय प्रूव्ह करायचं इथे, इक्विडिस्टन्स आहे की अँगल बाय सेक्टरवर जो लाईज आहे, म्हणजे अँगल बाय सेक्टर म्हणजे दोन अँगल सारखे आहेत, याच्यावर असलेला पॉईंट म्हणजे A. हा कुठून आहे, इक्विडिस्टन्स आहे. कोणापासून, एव्हरी पॉईंट ऑन अँगल बाय सेक्टर इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल. QP आणि QR ह्या अँगलच्या साईड आल्या, त्या साईडच्या प्रत्येक बिंदूपासून तो कसा असतो, सारख्या अंतरावरती असतो. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AB इज इक्वल टू AC. ठीक आहे. मग आपल्याला गिव्हन लिहायचं आहे. ॲक्च्युअल हा थेरम तुम्हाला लिहायचा आहे, पण मी समजून देतो. गिव्हन. ठीक आहे. याचं गिव्हनला सुरुवात करूया आपण. मग डायग्राम काढली. आपल्याला गिव्हन काय काय सांगता येईल याच्यामध्ये, बोला. रे QS is an angle bisector of angle PQR. म्हणजेच काय नंतर काय केलं आपण, सेगमेंट AB परपेंडिक्युलर टू रे QP अँड बोला सेगमेंट AC परपेंडिक्युलर टू रे QR. टू प्रूव्ह करायचं आपल्याला, AB इज इक्वल टू AC. इक्विडिस्टन्स आहे ना, AB इज इक्वल टू AC. घे ना दोन ट्रायंगल. हा बघा, BQA इन ट्रायंगल BQA अँड ट्रायंगल CQA. काय काय माहिती आपल्याला, हे परपेंडिक्युलर बरोबर. आपण अँगल BQA कॉन्ग्रुएंस टू अँगल AQC हे दिलेलंच आहे का, बायसेक्टर आहे म्हणून, गिव्हन. देन अँगल ABQ कॉन्ग्रुएंस टू अँगल ACQ, त्याला कारण इज 90 डिग्री. देन कॉमन साइड AQ कॉन्ग्रुएंस टू साइड AQ, त्याला कारण द्या कॉमन साइड. Therefore, triangle BQA congruous to triangle CQA.
सी क्यूला कशी ती कॉन्ग्रुअन्स आली, म्हणजे कॉन्ग्रुअन्स झाले. देअरफोर बोला साइड ए बी कॉन्ग्रुअन्स टू साइड ए सी, याला म्हणत मी CSCT, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगल. हा झाला पहिला पार्ट. परत दुसरा पार्ट याच्यामध्ये बघा, हा दुसरा पार्ट एक. आता दुसरा पार्टमध्ये बघा, दुसऱ्या पार्टमध्ये काय करता, एनी पॉईंट विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम ऑफ अँगल इज अ बायसेक्टर ऑफ अँगल. इक्विडिस्टन्स असला की तो अँगलचा बायसेक्टर असतो. ठीक आहे, हा थेरम मी तुम्हाला, चला डायग्रॅम करूया आपण. परत तेच तसंच जसं आपण परपेंडिक्युलर बायसेक्टरचे पाहिले तसेच अँगल बायसेक्टरचे, की तो त्याचा बायसेक्टर असतो. हा बघा, हा घेतला मी PQR अँगल काढला. मग काय म्हटलंय, एनी पॉईंट विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल. म्हणजे हा बघा, हा इथे एक पॉईंट घेतला मी, या याच्यावर हा एक पॉईंट घेतला. हां, तो कसा असतो, इक्विडिस्टन्स असतो. हे परपेंडिक्युलर टाकणार परत आपण, AC हा AB. हां, आणि हा अँगल बायसेक्टर म्हणजे आपल्याला हे अँगल कॉन्ग्रुअंट दाखवायचे. कोणकोणता अँगल BQA कॉन्ग्रुअन्स टू अँगल AQC हे दाखवायचं आहे. म्हणजे हा एक कुठे असेल, त्याच्या बायसेक्टरवर असेल. बरोबर आहे. चला मग दाखवायचं. मग परत इथे हा जर अँगल कॉन्ग्रुअंट दाखवायचा असेल तर आपल्याला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट दाखवलं आहे. आता मात्र आपल्याला हा काय दिला आहे, AB इज इक्वल टू AC दिलेला आहे. बरोबर आहे. हा 90 डिग्री, हे कॉमन साईड आहे. मग हा 90 डिग्री म्हणजे हायपोटेनियस आणि साईड, हायपोटेनियस साईड ट्रेस प्रमाणे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुअंट होतील. चला मग गिव्हन लिहू आपण परत. गिव्हन तेच जे आपण मागच्या वेळेस लिहिलं होतं, A इज एनी पॉइंट इंटेरियर, आतमध्ये ना, इंटेरियर ऑफ अँगल PQR. नंतर सेगमेंट AB परपेंडिक्युलर टू रे QP, सेगमेंट AC परपेंडिक्युलर टू रे QR. करेक्ट. नंतर त्यांनी दिलेलं आहे AB इज इक्वल टू AC दिलेलाच आहे. टू प्रूव्ह करायचं आहे आपल्याला रे QA is an angle bisector of angle PQR. ओके, चला मग घेणार दोन ट्रायंगल. In triangle BQA and triangle CQA, परत तेच ट्रायंगल निवडू आपण. अँगल QBA इज इक्वल टू अँगल ACQ, किती लिहिणार, इच 90 डिग्री, इच 90 डिग्री. बरोबर आहे. आणि नंतर लिहिणार जे माहिती ते सेगमेंट AB कॉन्ग्रुअन्स टू सेगमेंट AC, साईड म्हणूया त्याला, साईड AB कॉन्ग्रुअन्स टू साईड AC, याला म्हणू Q1. देन हायपोटेनियस, कोणता, हायपोटेनियस QA कॉन्ग्रुअन्स टू हायपोटेनियस QA, त्याला म्हणणार कॉमन साईड. देअरफोर ट्रायंगल कोणते घेतले जातात, BQA कॉन्ग्रुअन्स टू ट्रायंगल CQA बाय हायपोटेनियस साईड टेस्ट. देअरफोर मग काय राहिलं, रिमेनिंग अँगल पहा, अँगल BQA, अँगल BQA, हा बघा BQA
कॉन्ग्रुअन्स टू अँगल EQC, कॉन्ग्रुअन्स टू अँगल EQC याला म्हणणार CACT. मग हे दोन जर अँगल कॉन्ग्रुअंट आले पहा BQA आणि AQC म्हणजे हे दोन सारखे आले म्हणजे हा QA काय आला बायसेक्टर आला. देअरफॉर रे QA इज an angle bisector of angle PQR. ओके, अशा पद्धतीने आपले हे राहिलं आहे. आता हे प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वॅलिटी ऑफ ट्रायंगल्स, देन त्याच्या प्रॉपर्टी पाहणार आणि 3.4 हे आपण सोमवारपासून वर्गामध्ये घेऊया. ओके, थँक्यू.